वेचावे लागे शरीर ती गावी. मोक्ष मिळतो पण तिथं मारावं लागतं, काशीत शरीर पडावं लागतं. हिमवंतु दोष खाय, हिमालय सुद्धा पवित्र आहे, परंतु तिथं सुद्धा ते तर शरीराची हानी होय. कशाची हानी आहे? शरीराची हानी. सज्जनाचं शुचित्व सांगत असताना शुचित्व नव्हे तैसे सज्जनाचे, ही महती सांगितली. आपल्याला तेही नाही सांगायचं, या स्थानाचं महात्म्य सांगायचं. या ठिकाणाचं रस्ता जरी असला ना, स्थान महात्म्य कसं आलेलं असतं, ही शास्त्रकारांची मतं आहे. पवित्र ठिकाण सांगत असताना ध्यानाची जागा कशी असावी, अभ्यास ज्याला करायचा, अभ्यास म्हणजे आत्मस्वरूपाचा अभ्यास. पुस्तकी ज्ञान मस्ते पुस्तक वाचणं म्हणजे अभ्यास नव्हे. ज्याला अभ्यास करायचा, कारण 6व्या अध्यायाचं नाव अभ्यास योग, ध्यान योग, आत्मसंयम योग. ते स्थान कसं असावं, ते ठिकाण कसं असावं, निगूढ मठ व्हावा की शिवालय. अनेक ठिकाणी अनेक शास्त्रकारांची स्थानाची स्थान महात्म्याची वर्णन करताना अनेक ठिकाणं सांगितली. आमचे माऊली स्वतंत्र मत प्रणालीचे आहेत. त्यांनी वर्णन करत असताना त्यांनी सांगितलं तेच ठिकाण पवित्र आहे बरं का महाराज बाबा, तेच स्थान पवित्र आहे. कोणतं स्थान? संती वसविला ठाव. याच्यापेक्षा पवित्र जागा कोणत्याही साधना घडलेली असते. अनेक महात्म्यांनी ज्या स्थानाला स्पर्श केलेला असतो, ज्या ठिकाणी अनेक साधना घडलेल्या असतात, ते पवित्र स्थान, ती पवित्र जागा, ती शुचिर्भूत जागा, ते शौच, ते शुचिर्भूतपणा, असं शुचिर्भूत असलेलं हे ठिकाण स्थान आहे. का म्हटलं शुचिर्भूतपणा? ज्या स्थानामध्ये 36 वर्ष प्रतिवर्षाप्रमाणे हा 7 दिवसाचा सप्ताह झाला, म्हणजे 8व्या दिवशी काल 36 वर्ष. स्वतः माऊलींचं वाक्य काय आहे 18व्या अध्यायात? माझ्याकडून या गीतेवर भाष्य झालं, माऊली म्हटले 18व्या अध्यायात. का बरं भाष्य झालं? कारण माझ्या वाणीने, या वाणीने, या वाचे काय म्हटले माऊली? किती? बहुत कल्प माझे वाचे सत्यवादाचे तप, वाचे केले बहुत कल्प सत्यवादाचे तप. तपाने काय तयार होते? तप. तपाने पत तयार होते. काय तयार होते? तपाने काय तयार होते? पत तयार होते. माझ्या वाणीनं सत्य बोलण्याचं असं खूप तप केलं, म्हणून गीतेवर भाष्य झालं. 36 वर्षाचं या ठिकाणी तप झालं. किती वर्षाचं? 36 वर्षाचं. फार महत्वाच्या पर्व काळावर असलेला हा नामयज्ञ. सावता महाराज, बरोबर आहे महाराज? मुक्तामाई, मुक्ताई, तिला ब्रह्मचित्कला म्हटलं. मुक्ताबाई ब्रह्मचित्कला. ज्या मुक्ताबाईंनी सगळ्या जगाला विश्वाला ज्ञान देणारे नवे नवे ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, सगळ्यांची माऊली असलेले, योग्यांची माऊली असलेले, त्यांच्या डोळ्यावरची झापड उडवण्याचं काम मुक्ताईनं केलं. जग झाली आवन्नी, संती व्हावे पाणी, सगळं वर्णन ताटीचे अभंग पाहून घ्या. आपला विषय वेगळा आहे. तर असा या पर्व काळावर हा नामयज्ञ 36 वर्ष त्रितपोपूर्तीचं वर्ष आहे. त्रितपपूर्ती महाराज, 3 तप पूर्ण झाले. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. 3 तप पूर्ण होणं, त्रितपोपूर्ती. संत चोखामेळा, संत मुक्ताबाई समाधी सोहळा. चोखामेळ्यांचं वर्णन काय करावं? ज्यांच्यासाठी देवाने रडावं ना, पंढरीश परमात्म्याने ज्यांच्यासाठी रडावं. नामदेव महाराजांनी सांगितलं, माझ्या चोखाची हाडं घेऊन ये. सगळा चरित्राचा भाग आता येणारच आहे कीर्तनांमधून. तर असा संत चोखामेळा, संत मुक्ताबाई समाधी सोहळा म्हटलं बरं का. पुण्यतिथी नाही, पुण्यस्मरण नाही, समाधी सोहळा. देवाचा जन्मोत्सव, ज्यांनी खूप पुण्य प्राप्त केलं त्यांची पुण्यतिथी.
आणि जे जगाच्या कल्याणा आलेल्या असतात, ज्यांचा बोध इतका प्रगल्भ झालेला असतो, विपावा ठेवल्या चित्ता तरी द्या फुली योग्यता, ज्यांच्या बोधातून लाखो जणांच्या उद्धाराचं प्रयोजन असतं, त्यांचा समाधी सोहळा असतो. चोखा महाराज, मुक्ताबाई ब्रह्मचित्कला यांचा समाधी सोहळा हे नैमित्तिक कारण आहे, निमित्त कारण. या निमित्ताने 36 वर्ष या जागेवर, या स्थानावर 36 वर्ष, ह्या सप्ताहाचं 36वं वर्ष म्हणजे त्रितपपूर्ती असं म्हणायचं. 3 तपाच्या पूर्तीचा असलेला हा महत्वाचा पर्व काळ आहे. त्या निमित्ताने आपला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ज्यांचं वारकरी संप्रदायातलं स्थान भीष्माचार्यांचं आहे, आमचे हरिभक्तीपरायण गुरुस्थानी असलेले बाळकृष्ण महाराज करपे नर्मदा परिक्रमा केली. कित्येक वर्ष हे पाऊल आळंदी पंढरीच्या वारीकडे, अनेक तीर्थांच्या वारीकडे पडतात. ज्या शरीराने तप केलं, ज्या शरीराने सेवा केली, सेवेने शरीर पवित्र होत असतं. माऊलींनी अशा शरीराचं वर्णन करत असताना, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, सुखाचे कोंब तयाचे अवयव, ते चालते ज्ञानाचे बिंब, असं वर्णन केलं. अशांचा संग, अशांचं सानिध्य त्यांनी आज्ञा करावी. आमचं हृदय जुळतं, विचार जुळले का हृदय जुळतं. आणि विचार कधी जुळतात? शास्त्र असं सांगतं, समानशीलेन व्यसनेषु सख्यम. समान विचारातच मैत्री होत असते. पेणारे जर संध्याकाळी एकत्र बसत असतील तर परमार्थिक माणसाने का बरं बसू नये? पण जर आम्ही स्वतःला परमार्थिक म्हणत असेल, आमच्यातला वारकरी कोणी परमार्थिक महाराजाला महाराज जर भेटला आणि द्वेष निर्माण होत असेल तर ते प्रपंचिक आहे, ते प्रापंचिक आहे. आम्हाला एकमेकाला भेटल्यानंतर जर खरंच आनंद निर्माण होत असेल, गीता सांगते 10व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. काय वर्णन केलं 10व्या अध्यायामध्ये? ज्यावेळी ते एकत्र येत असतात, मच्चिता मदगता प्राण बोधयंत परस्परम, बोधयंत परस्परम. परस्परात काय आदान प्रदान करत असतात? ते बोधाचं आदान प्रदान. बोधयंत परस्परम काय विचार करत असतात? कथयंत शमाम नित्यम तुष्यंती च रमंती च. ते माझी कथा माझ्या याच्यात अनुवादात रमलेल्या असतात आणि एकमेकाचा अनुवाद कसा घेत असतात. माऊलींनी गोड वर्णन केलं. ज्याप्रमाणे 2 सरोवर जवळ असावीत, जवळकीची सरोवरे, जवळकीची सरोवरे, या सरोवराची लाट त्या सरोवरात आणि त्या सरोवराची लाट या सरोवरात गेल्यानंतर एकरूप होऊन जातात, तशा या अंतःकरणाच्या लहरी त्या अंतःकरणाच्या लहरी एकरूप व्हाव्या लागतात. अर्जुनाची भगवंताची स्थितीचं वर्णन करत असताना, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना, अशी स्थिती सांगितलेली आहे. तर असं या ठिकाणी आपली ही गीता, मला वाटतं हे 3रं वर्ष आहे. अगोदर या स्थानावर 17-18 वर्षापूर्वी खूप खूप साधना घडलेल्या आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व महात्मे येऊन गेले. बरोबर आहे? सर्व महात्मे येऊन गेले. एखादी गोष्ट खूप 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 धो पाऊस झाला, खूप पाऊस झाला मुसळधार, बांधच्या बांध भरले, बांध फुटले, नदीला वाहून गेले आणि 4 दिवसांनी खोदायला गेलं, माती कोरडीच निघाली. तसं कधी कधी काही लोकांचे इतके मोठे मोठे सप्ते होतात. इतके लोक जमले, कौतुक झालं, परत त्याचा कधीच विचार नाही झाला. भीज पाऊस जर झाला तर भीज पाऊस दिसत नाही, फार बांध फुटत नाही, पण पडलेला थेंब जमिनीत जिरतो. तसं खूप काळ केलेली साधना, त्या परिसराचं, त्या जागेचं, त्या स्थानाचं, त्यांना ज्यांचे स्पर्श प्राप्त झाला, त्यांच्या वृत्तीत, त्यांच्या आचरणात बदल घडतो. याच्यापेक्षा काहीच नसतं. नाहीतर मग खूप मोठा सप्तान,
दगड कोरडाच्या कोरडाच माळही घालते नाही कुणी. सत्याची परिणती काय. आता तर आमचे बाबा राऊत बाबा तर खूप सांगतात खूप सांगतात. आपल्याला तो विषय नाही घ्यायचा, पण आला आठवलं तर या ठिकाणी खूप गोड असं 36 वर्ष एका ठिकाणी तप करणं, एका ठिकाणी सप्ताह करणं. आमच्या बाबांनी आम्ही या ठिकाणी श्रोता असायचो. ज्ञानेश्वरी सांगितली, ज्यांच्याकडे आम्ही खूप 25 वर्ष तारुण्याचे घालवले त्यांची ज्ञानेश्वरी या ठिकाणी होती, ऐकायला यायचं. नंतर आमच्या बहिणीने या ठिकाणी अमृतानुभव सांगितला. 2 वर्ष जे चालते बोलतं वेदांत होतं. गुरुनाम गुरु गुरुजींचे म्हणजे ज्यांना वेदांत केसरी म्हटलं जातं, गुरुजी म्हणजे गुरुजीच, रंगनाथ गुरुजी परभणीकर. त्यांचं वाङ्मय ज्यांनी आता समाजात आणलं प्रचलित, आम्ही प्रत्यक्ष त्यांचं हरिदास पेठेत त्यांचं मोठं घर आहे, बंगला आहे. त्यांच्या कपाटामध्ये अजूनही तशाच गेले ते आता कोरोनाच्या काळात गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हरिभक्तीपरायण प्रात स्मरणे गुरुवर्य मुरलीधर महाराज दूत, ज्यांच्याकडे 500 वया एक माझ्या साक्षीला आहे गुरुजी, आपल्याला दाखवले की नाही वया, असे कपाटाचे कपाट भरले वयांचे. कोणाच्या? गुरुजींच्या. ते म्हणायचे ज्यांना गुरुजींनी 19 म्हणजे खूप त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षी माळ घातली, तशीच माळ आहे. ते म्हणायचे सतत गुरुजींबरोबर आंघोळीला जरी गेले तरी गुरुजी बोलत राहायचे. गुरुजी जे बोलून ते लिहून घ्यायचे, गुरुजी जे बोलून ते लिहून घ्यायचे. अशा वया भरलेल्या. अजूनही 500 वया तशाच आहेत. आपण ग्रंथ गेलो होतो घेऊन बाबा आपण, बरोबर आहे ना. ज्या वयांचं काही वयांचं त्याने प्रकाशन केलं असे 37 ग्रंथ आहेत दूध बाबांची. किती? माझ्याकडे सगळे दिले त्याने आम्हाला. 37 ग्रंथ आहेत, 37. इतकं मोठं लिखाण वारकरी संप्रदायात उच्च कोटीचं लिखाण केलं, फार मोठं अनेकांनी केलं असेल. परंतु इतके ग्रंथ वेदांताचे, इतक्या उच्च कोटीचे ग्रंथ, इतके ग्रंथ 37 मोठमोठे ग्रंथ. शेवटचं लिखाण केलं त्यांनी हरिपाठ निरूपण, बरोबर आहे ना बाबा. आणि हे लोकांची यात्रा संपवली. त्यांचा या ठिकाणी अनुभव अमृत अनुभवावर गोड भाष्य झालं. आम्ही श्रोते होतो. आता आपलं 2 वर्षापासून 3रं वर्ष श्रीमद भगवद्गीतेवर चाललेलं भाष्य. काही जण मला असे भेटले आज की परत काय सांगायचं गीतेवर. वा 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 म्हटलं, काय सांगायचं. आपलं आयुष्य जरी खर्ची झालं तरी याच्या बुंदाला स्पर्श होतो की नाही मला शंका. आपले तर नाही. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गोरू, तो प्रत्यक्ष सर्वेश्वर, जो सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. निद्रिताचा घोरू वेद आहे. निद्रिताचा घोर म्हणजे वेद. श्वासापासून वेद निर्माण झाले. आणि हे तर सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. सर्वेश्वर म्हणजे कोण? भगवान कृष्ण परमात्मा. त्या परमात्म्याचा हा प्रत्यक्ष अनुवाद आहे. महात्मे सांगायचे, अण्णा सांगायचे. अण्णा म्हणजे कळालं ना, अण्णांचे कीर्तन या ठिकाणी खूप झाले. अण्णा म्हणजे विद्या वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार. ते म्हणायचे भगवान परमात्म्याची सुषुप्तीमधले असलेले मंत्र, सुषुप्ती म्हणजे कळतं ना झोप, सुषुप्तीतले असलेले मंत्र म्हणजे वेद, आणि जागृतीतले मंत्र म्हणजे श्रीमद भगवद्गीता. जागृतीतले मंत्र म्हणजे काय आहे? श्रीमद भगवद्गीता. वेदाचं वर्णन करत असताना वेद महान आहे. वेदा इतकी श्रीमंती कोणाकडे जगात नाही ज्ञानाच्या बाबतीत. वेदाची उंची किती आहे? जगातलं सर्वोच्च कोटीचं न्यायालय म्हणजे वेद. त्यातला त्यात ऋग्वेद येत आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उच्च कोटी. इतकं ज्ञान जगात कुठेच नाही. इतका पुरातन जगातले इतके सगळ्या विश्वातल्या संपूर्ण ग्रंथांचा राजा, संपूर्ण ग्रंथांची, संपूर्ण वाङ्मयाची निर्मिती वेदापासून. वेद. माऊलींना काय म्हटलं? माऊली का म्हटलं? या सर्व उच्च कोटीच्या सर्वोच्च न्यायालय म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत सर्वात उच्च स्थानावर असलेला वेद
आणि ह्या सृष्टीतला सर्वात निर्बुद्ध प्राणी म्हणजे महिषिका पुत्र म्हणजे रेडा. रेड्याच्या मुखातून श्रुती बोलवल्या. किती मोठं कार्य, उच्च कोटीचे वेद निर्बुद्ध प्राण्याकडून बोलवायचे. ते वेदातलं सार अण्णा सांगायचे. आपण गीतेवर बोलतो, आज गीतेची महती सांगायची, आपल्या विषयाकडे यायचं. श्रीमद भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे. कुठून आली गीता? आपल्या संस्कृतीमध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, श्रुतिग्रंथ, स्मृतिग्रंथ, श्रुतिग्रंथ आणि स्मृतिग्रंथ. स्मृतिग्रंथांमध्ये इक्ष्वाकु स्मृती, मनुस्मृती असे स्मृतिग्रंथ आणि श्रुतिग्रंथ. अफाट अमुपापशी ग्रंथांची संपदा आहे, होती. नालंदा विद्यापीठ. आपल्याला सगळ्यांना इतिहास माहीत आहे. खूप ग्रंथ आपले जाळले गेले. कुणी काय, आपल्या तिकडं जायचं नाही. पण आजही एवढी इतकी आपल्या वैदिक धर्मावर इतकी आक्रमणं झाली, इतकी आक्रमणं आपल्याला असं वाटतं जगातल्या कुठल्या धर्मावर झाली नसती. इतकी आक्रमणं झाली, इतकं पारतंत्र्य झालं. पण सत्य कधीच लोपत नसतं. ते आणखी तावून सुलोकून निघतं, आणखी तावून सुलोकून निघतं. मॅक्स मुलर वगैरे त्याचे लेख त्यांचे जर वाचलं तर मेंदूच्या मुंग्या उतरतात. त्याला हे आताचं अर्वाचीन काळातलं आक्रमण इंग्रजांचं होतं. आपल्यावर कोणाचं होतं बाबा? इंग्रजांचं आक्रमण होतं. व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते बनले. तो मॅक्स मुलर, ते लॉर्ड मिंटो, हे सगळे त्यांचे वाचलं जर तुम्ही, इतिहास जर वाचला, त्या राणीचे त्यांचे पत्र आहेत. इंग्रज ज्यावेळेस म्हणजे 250 वर्षापूर्वी, भाऊ बरं का, 150 वर्ष त्यांनी राज्य केलं, त्यावेळेस ते पत्रात लिहितात. त्यावेळेस आपली संस्कृती, आपल्या देशात एवढी मुघलांची, यवनांची किती 1100 वर्ष पारतंत्र्य, कितीतरी आता इतिहास किती सांगायचा. एवढ्या याच्यातून टिकणं हे सगळं, तो म्हणतो इथं इतकं सगळं असताना सुद्धा 250 वर्षापूर्वी इंग्रज येण्याच्या अगोदर आपल्या भारत देशामध्ये 7,25,000 गुरुकुलं होती. किती? 7.25 लाख गुरुकुलं होती. त्यांनी पाहिलं इथली समाज व्यवस्था कशी चालते. आपल्या भारत देशा इतका सूर्यप्रकाश जगात नाही, इतकी विविधता जगात नाही. सगळ्या बाबतीत, धार्मिकतेच्या बाबतीत विविधता, विविधतेत एकता, पिकांच्या बाबतीत विविधता. ही माती सोन्यापेक्षा सोनं उबलतं, ते गीतं वगैरे खरे होते. इतकी विविधता, इतकं लुटू नये आश्री म्हणते आपण. देणारच तसा देणार आहे. जे निर्माण होतं, पाणी वाहत जातं, परत येतं, पाणी वाहत. इतकं उच्च कोटीचं कुठल्याच जगातल्या कुठल्याच देशात नाही. इतकी ग्रंथ संपदा, आत्म्याचं ज्ञान आहे. आपण ओवी घेतलेली माऊलींची, आपला सिम्बॉलच केलेला आहे. त्याचं आज तर सांगितलंच पाहिजे ना. काय गीताशास्त्र? हे गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयांचे मथित, आत्मा जेने हस्तगत रत्न होय. माऊलींनी या ओवीत, एकाच ओवीत संपूर्ण गीतेची फार मोठी महती सांगितली. काय आहे गीताशास्त्र? काय आहे गीता? का म्हणून आपण पुढच्या पिढींकडे का संक्रमण करू नये? या ग्रंथाचं, एका श्लोकाचं, एका विचाराचं संक्रमण झालं तर मोक्षाची प्राप्ती, मोक्ष आहे. नाही नाही, गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. वर्णन आहे नाथ महाराज, सगळ्या संतांचे अभंग आहेत. अरे नुसतं गीता 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 वाणीनं जरी म्हटलं, म्हणून तर मुलींचे नाव गीता ठेवले जातात. वाचेनं नुसतं गीता गीता म्हटलं, पुनरावृत्ती नाही तया नरा, गीता गीता वाचे जे म्हणती. त्या नराला परत भिद्यते हृदय ग्रंथी, छिंदेंते सर्व संशया. त्याला परत पुनर्जन्म नाही, म्हणजे मुक्तीचा दरवाजा उघडं करण्याची किल्ली गीता. म्हणजे मुक्तीचं द्वार उघडं करते आपल्यासाठी. मुक्तीचा दरवाजा मुक्त करते आपल्याला गीता. गीता ही अक्षरे लावाला ओठी. ही अक्षरं नुसती गीतेची, ही अक्षरं नुसती ओठाला जरी लावली, ओठाला कळतात ना हे श्लोक, हे अक्षर साधी सुधी नाहीत. ही आत्मा अवतरविते मंत्र.
संसार जिनिते शास्त्र, आत्म्याचं अवतरण करणारे मंत्र आहेत. आता किती ओळ आहे माऊलींच्या. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मतीत, आत्मा जने हस्तगत रत्न होय. आता ओव्यात सांगतो गीतेवरच्या. ये गीतेची ये अक्षरे, जे तुले रिगती कर्णद्वारे, ते तुले होती पुरे पुरे अश्वमेघ. काय अर्थ आहे? माऊली म्हटले या गीतेची अक्षर नुसती निघाली आपल्या कानावर जरी पडली, अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य. एक एक अक्षर अश्वमेघ यज्ञ रामाने केला होता, माहिती आहे ना. ही साधी सुधी अक्षर नव्हती, ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चित्कलिका वर्णियली श्रीकृष्णे ब्रह्म साम्राज्य दीपिका. माऊली तर काय म्हटले, श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. म्हणून श्रोत्यांना खूप मोठं स्थान दिलं. साम्राज्य भुवनात ज्याला सुखाने नांदायचं असेल, आत्मस्वरूपाच्या राज्यात रमायचं, आत्मस्वरूपाच्या राज्यात बरं का. हे सगळे आम्ही महाराज लोक व्यवहाराच्या राज्यात मेलो, बरोबर आहे ना महाराज. हे महाराज किती पैसे देतात तरी येतो कीर्तन. हट, कसला महाराज आणि कसलं काय, सगळा धंदा आहे बरं का. व्यवहाराच्या राज्यात मेलो आपण. आत्मस्वरूपाच्या आत्मसाम्राज्याच्या राज्यात जे रमतात ना, तो इथला अधिकारी आहे. इथं अंतरंगीचा अधिकारी आहे. कोण अधिकारी गीतेचा? कुणी नाही येत बसायला, तर गर्दी कमी बरं का. तिकडं खूप गर्दी भाजीपाल्याच्या बाजारात. आमचे बाबा सांगायचे, हिऱ्याच्या बाजारात गल्लीतून चाललाय, आम्ही गेलो होतो टकले बंधून. हिऱ्याच्या बाजारात दुकानात चढत असताना अगोदर वरच्या पायऱ्या चढायच्या का नाही याचा विचार करत असताना खिसा गरम लागतो. म्हणजे कळालं ना, खिसा गरम असला तरच हिऱ्याच्या बाजारात चढू शकतो. भाजीपाल्याच्या बाजारात खूप गर्दी झाली, तिथं खुळखुळ, कारण खुर्दा वाजत असतो, नोटा वाजत नसतात. तसं इथं येण्यासाठी सुकृत लागतं. सुकृत म्हणजे पुण्य लागतं, तरच सन्मुक्ता होत असते. हे शब्द ऐकण्यासाठी खूप 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 जन्माचं पुण्य, नवे नवे या जन्माचं सुकृत लागतं, तरच हा विषय ऐकू शकतो. नाहीतर सासू सुनेच्या गप्पा सगळीकडेच चाललेल्या असतात, सगळीकडेच चाललेल्या असतात. गाणे तर खूपच चाललेले आता. असं उच्च कोटीचं तत्वज्ञान आहे, याचं वर्णन आपण करत होतो. ही साधी सुधी अक्षर नाहीत. आज ही गीता म्हणजे काय आहे, आम्ही त्याच्यात आता रमतो म्हणून सांगता येत नाही, ते शब्दात नाही सांगता येत. काय आहे ती गीतेची अक्षर, या गीतेचं वर्णन काय करावं, या एकाच ओळीचं आपण विश्लेषण करत आहोत. गीता नाम विख्यात, गीता नावाचं प्रसिद्ध, विख्यात म्हणजे काय, प्रसिद्ध. गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मतीत. हे गीता नावाचं, हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मतीत, आत्माजने हस्तगत रत्न होय. आता ऐका, माऊली ते माऊलींची भाषा, माऊलींची रचना. अर्ध्या ओवीच्या पूर्वार्धात गीतेची महती सांगितली आणि एकाच ओवीत उत्तरार्धामध्ये त्या गीतेतला प्रतिपाद्य विषय सांगितला. गीतेचा विषय काय, अर्ध्या ओवीत महती सांगितली. गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मतीत. वाङ्मय म्हणजे कळतं ना, जगातले वाङ्मय, तो ग काढतात, तो वाङ्मय, वाडमय म्हणतात त्याला, वाङ्मय. वाङ्मय म्हणजे जगातलं जे तत्वज्ञान ज्याच्यात असतं त्याला वाङ्मय म्हणतात, बरोबर आहे ना. सर्व वाङ्मयांचे मतीत, वाङ्मय सर्व म्हटले म्हणजे जगातले, विश्वातले जेवढे विश्वातले वाङ्मय आहेत, म्हणजे जेवढे विश्वातले शास्त्र आहेत, शास्त्र सगळे, सगळ्या धर्मांचे असलेले शास्त्र, त्या सर्व शास्त्रांचा मतितार्थ, मतितार्थ कळतो ना, मतित म्हणजे सार, सार मतितार्थ सार. एकच श्लोक, सगळ्या शास्त्राचा सार एक श्लोक आहे, ब्रह्म सत्यं जगन मिथ्या, हा सार आहे. तसं सगळ्या वाङ्मयाचा सार म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. मतित म्हणजेच काय, साध्या भाषेत सांगतो, आमचे बाबा सांगायचे, सर्व वाङ्मयांचे मतित म्हणजे घागर में सागर, घागरीत समुद्र आहे. काय, घागरीमध्ये आलेला समुद्र म्हणजे श्रीमद भगवद्गीता. सर्व वाङ्मयांचे मतित. कसं, अण्णांच्याच भाषेत सांगतो. वेदरूपी गाय, तिचं दोहन करून काढलेलं दूध
वेदाला उपमा दिली कशाची? गायीची. वेदरूपी गाय तिचं दोहन करून काढलेलं दूध म्हणजे उपनिषद, दशोपनिषदे. तसे 210 उपनिषद आहेत, मुख्यत्वे 10 उपनिषद सांगितले. डोळे झाकू नका बरं का. 10 उपनिषद सांगितले. कोणते उपनिषद? कठ उपनिषद, मांडुक्य उपनिषद, असे 10 उपनिषद सांगितले. त्या वेदातलं सर्व सार उपनिषदात आलं. वेदरूपी गाय तिचं दोहन करून काढलेलं दूध म्हणजे उपनिषद. गाईचं सगळं दोहन करून गाईचं सार म्हणजे दूध म्हणजे उपनिषद. कळालं का अर्थ? गाय काय? वेद. तिचं दोहन करून काढलेलं दूध म्हणजे काय? उपनिषद. आता दुधात सार असतं. माऊलींच्याच भाषेत सांगायचं, ताकाचे अंश फेडणे, तयाचे नाव लोणी काढणे. सार काय आहे दुधातलं? लोणी. आसार काय आहे? ताक. उन्हाळ्यात आता सगळे आपण ताकच पितो. ताक पिती पोरे बर का. कृष्ण चरित्रात वर्णन आले, सगळे ताकच पिणारे. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, घरी ताकाचे सरोवर, येथ नवनीताचे पूर. घरी म्हणजे कुठं? घरी. घर कोणतं? देहभाव. आपलं हे घर आहे. आणि इथं म्हणजे आत्मभाव. हा सप्ताह इकडं हे आत्मभावाकडे प्रवेश करणारे घर. घरी काय? ताकाचं सरोवर. किती करा किती करा. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. किती उकरीती कोंबडी, किती उकरीती. कोंबडी काय करत असते? उकरते उकरते उकरते. उकरता 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 ती फक्त उकरून मागं टाकते. तिला फक्त उकरायचं माहीत असतं. मागं काय पडलं ते पाहतच नाही. म्हणून तुकोबाराय म्हटले झाली कोंबड्याची परी. गाता पारायण चालू. सकाळी आम्ही आलो होतो. कोंबड्याची परी उकरायचं माहिती आहे फक्त. तसं आपल्याला फक्त उकरायचं माहिती. किती साठवलंय, किती मिळवलं काहीच माहित नाही. उकरता उकरता एक दिवस ऑफ होऊन जातो तरी कळत नसतं. म्हणून शुद्धीवर राहिलं पाहिजे. उकरायचं टाका हे कळालं पाहिजे. म्हणजे असार ते तर सार भगवंत. असार असार याच्या नादी नका लागू. सार आहे म्हणजे ताक असार आहे. लोण्याचा गोळा काय आहे? सार. वेदरूपी गाय तिचं दोहन करून काढलेलं दूध म्हणजे उपनिषद. त्या दुधातलं सार आपोआप नाही निघत, त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. दूध तापवावं लागतं, वैराग्य यावं लागतं, साय येऊ द्यावं लागते वैराग्याची, थंड होऊ द्यावं लागतं, विरजण टाकावं लागतं. कळतं ना भाषा? आमच्या सुगरणी आहेत. विरजण टाकावं लागतं. विरजण म्हणजे बोध. विरजण टाकावं लागतं. नंतर ते मुरू द्यावं लागतं. मुरणं कळतं ना? तसं आपला परमार्थ मुरला पाहिजे. आम्हाला सगळ्यालाच गाई झाली न मुरताच बरं का बाबा. न मुरताच सगळीच गाई. परमार्थ मुरावं लागतं. मुरावं लागतं. मुरणं कळतं ना? मुरल्यानंतर मग विवेक रूपी रवी. रवी नाही आता ग्राइंडर म्हणा बरं का. काय म्हणा? ग्राइंडर म्हणा. मग ग्राइंडरने जे घातलं का त्या दयात विचारिता निरसले, मग तत्वता तत उरले ज्ञानियांसी. या उपाधी माझी गुप्त चैतन्य. असं ज्याला भाषा कळते त्याला कळते. आता कळणारे लागतात इथं. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिली पै जैसे. ते चाचूचे निसांडसे निवडोनी राजहंस. राजहंस वा त्या चोचीत ताकद असते. काय? राजहंसाच्या चोचीत. हुशार लोक. आपल्या संघाला नावच तसं आहे ना, बरोबर आहे ना? तर चोचीत ताकद आहे. पाणी पाणी बाजूला ते नेले राजहंसे. पाणी काही कशाबद्दल म्हटले नाथ महाराज? बोला ना. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे. बरं का हो, तुम्ही सांगितलं ना कालचं चिंतन. तुम्ही म्हटलं असा सिद्धी येतात हो 15व्या अध्यायात वर्णन नाही म्हटले. आता भागवत वाचतात. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काही. राजहंस पक्षी पाणी पिवतो का? पाणी पिईल का? पिऊ शकत नाही. तसं खरा वारकरी मला पोरं होऊ दे, माझा बंगला होऊ दे, मागूच शकत नाही पाणी मागायचं. बरं का? हे मागणं म्हणजे भिकारडी वृत्ती आहे. मला गाडी मिळू दे, मला प्रतिष्ठा मिळू दे. यार गाढवा, धन मान सकाळीच अभंग गेले. धन मान हे तो धन, अन्न धनमान हे तो प्रारब्ध आधीन. अन्न धन मान हे कशाचं आधीन आहे? प्रारब्धाच्या. फेकून दे ना प्रारब्धावर. कशाला तिकडं त्याच्या मागे लागायचं? जे प्रयत्नाने मिळवायचं स्वस्वरूपाचं ज्ञान. कोण मी आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हे देणारा ज्ञान आहे गीता. सगळ्या धर्मांनी तुम्ही पहा आपल्याकडं जेवढे पंथ आहेत
त्या सगळ्या पंथांचं मूळ शास्त्र गीता आहे. महानुभाव पंथी कशाचा आधार आहे? गीतेचा. वारकरी संप्रदाय गीता. सगळे कोणी बापू असतील, कोणी कथाकार असतील, कोणी उत्तर भारतीय असतील, दक्षिण भारतीय असतील, सगळ्यांचा मूलाधार गीता आहे. श्रीमद भगवद्गीता आहे मूलाधार. हे जाऊ द्या किती मूलाधार आहे गीता. आमचे स्वामी विवेकानंद नरेंद्र शिकागोच्या धर्म परिषदेत गेले. आता सगळं चरित्र नाही सांगायला वेळ, तो स्वतंत्र विषय आहे. त्या ठिकाणी हृदयाला धरून गीतेला नेलं होतं. हृदय असं, गीता आपलं हृदय असं. गेल्यानंतर 183 धर्माचे लोक त्या ठिकाणी जमले होते. किती? 183. प्रवेश तर नव्हताच. आमच्या असंच आहे आपल्याकडं. खऱ्या माणसाला कुठंच साधा त्यांचे नाव नाही घेत इथं. अहो आपल्या त्या प्रवेश मिळावा असं पत्र सुद्धा नव्हतं दिलं आपल्याला. पत्र सुद्धा नाही दिलं. कोण तुमच्या बैठकीत सांगत कोण होईल ते, नाही त्यांचे चहा ते लगेच भांडायला येतील बरं का. कोण होते ते त्या काळात नावं सांगेल तुम्हाला बरं का. इतिहास वाचा. पत्र सुद्धा नाही दिलं. त्या ठिकाणी गेल्यावर मग त्यांना काय अवस्था होती त्यांची. 2 दिवस उपाशी होते. उपवाशी. डॅनिश ट्रॉल्या असतात. -7 मध्ये तापमान. तर ट्रॉलीत झोपले हो. खायला नाही, अन्न नाही. ते ऐश्वर्य अमेरिका आपल्या पुढे विषिन्न व्हायची. डोळ्यात थोडंसं पाणी आलं. माझ्या गुरुदेवांनी साक्षात्कार झाला होता ना, ते शिळा आहे ना विवेकानंद शिळा कन्याकुमारी, तिथं गेले होते रात्री. जा म्हटलं होते. साक्षात्कार झाला होता. साक्षात्कारी माझा. कशासाठी पाठवलं म्हणे मला? गीतेतल्या श्लोकावर दृढ विश्वास होता असावा. परीक्षा हिऱ्याचीच असते बरं का भाऊ. परीक्षा कोणाची असते? हिऱ्याचीच असते. इतका दृढ विश्वास. विषिन्न किती होतोय, अजून किती हालतोय, अजून किती हालतोय हे पाहिलं जातं. परीक्षा असते. इतकी प्रतिकूलता होती, इतकी प्रतिकूलता होती. खायला नव्हतं परीक्षा द्यायला गेलेला महात्मा. त्यांना वाटलं कशासाठी आलो असं. विषिन्नता आली. पण दृढ विश्वास श्लोक अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम, बोला ना, तेषाम नित्यभियुक्तानाम योगक्षमम वाम्यम. मी त्याचा योगक्षम हात असतो. जो मला अनन्य शरण जाय सागर बगळ उद्यमाते कौन आहे ने पै सर्व भावेसी उखिते. ओवी त्याच्या खालची. पै सर्व भावेसी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळू उद्यमाते कवनाही नेणे. जे मला चित्ताने ओपलेले आहेत, विकलेले आहेत. कोणत्या? सर्व भावाने, शारीरिक मानसिक वाचिक सर्व भावेसी उखिते जे ओपिले मज चित्ते. ओपणं मराठीतला शब्द आहे. ओपणं म्हणजे काय? वपायला घाला का? वपायला वावर ओपलं का? वर का? ही भाषा आहे ना आपली. हे आता पुढच्या पिढीला नाही माहिती. ओपिले म्हणजे विकणं. चित्ताने जे विकलेले आहेत. कोणाला? भगवंताला. बाबांसारखी. बरोबर आहे बाबा. चित्ताने विकायचं. जे ओपिले मज चित्ते. कसं? जैसा दृष्टांत दिला माऊली अर्ध्या होईल. गर्भ गोळू जैसा उद्यमाते कोणाही नाही. असा अन्वय अर्थ. मातेच्या पोटातला असलेला गर्भ आईच्या व्यतिरिक्त कोणताच उद्योग करू शकत नाही. श्वासोश्वास सुद्धा नाही. आईचा श्वास म्हणजे श्वास, आईचा मृत्यू म्हणजे त्याचा मृत्यू. असं ईश्वर प्रणिधाय त्याला म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ईश्वर प्रणिधाय. असं ईश्वर प्रणिधाय असावं. त्याची चिंता, भगवंताचा योग क्षम तो चालवत. ही स्वामी विवेकानंद. अचानक दरवाजा उघडला 3ऱ्या दिवशी. कचरा टाकायला आलेली बाई. तेज पाहिलं. भूमीची मार्दव सांगे कोंभाची लवलव. असं तेज होतं. अहो आजही कोणाला पाहत राहावं वाटतं. कोणाला पाहत राहावं वाटतं. या ना म्हटलं. हसले थोडे. देवा तुझी लीला अशी असू शकते. कर दरवाजा उघडला. आतापर्यंत दरवाजे बंद होत होते त्यांच्यासाठी भिक्षा मागायला. मोठमोठे बोर्ड लिहिले होते अमेरिकेत. भिक्षा मागायला बंदी आहे असे बोर्ड लिहिले होते. अचानक दरवाजा उघडला. आत गेले. आता सगळा भाग नाही सांगत. मग त्यांचा प्रवेश झाला धर्म परिषदेत. शेवटच्या 3ऱ्या दिवशी 3 मिनिट मिळाले होते. आपला ग्रंथ घेऊन गेले. ठेवून दिला परिषदेत. प्रत्येकजण श्रेष्ठ श्रेष्ठ ज्यास त्याच्या मानानुसार पुढे बसलेला. आता कोण कोण श्रेष्ठ? ज्यांच्या धर्माचा खूप जगात संख्यात्मक बळ जास्त आहे ते वर ग्रंथ ठेवायचे. वर कोणते कोणते? कुराण, बायबल सगळे वर 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 आले बरं का. सगळे ग्रंथ वर वर आले. फार वर आले. तर ताकदच तितकी ना. सगळे वर आले. हे ठेवून दिलं. हे सगळ्यात तळाला गेला आपला ग्रंथ. कुठे गेला? सगळ्यात तळाला गेला. सगळ्यात खाली. श्रीमद भगवद्गीता कुठं? सगळ्यात खाली. बाकीचे ग्रंथ कुठं? तिच्यावर. ती रचनाच अशी होती. रचना केली होती तिच्यावर सगळे ग्रंथ.
अस्खलित भाषण झालं सगळ्यांच्याच तोंडातून. तुम्ही आतापर्यंत हजारो तुम्ही ऐकलं, आपण ऐकलं. माय ब्रदर्स अँड सिस्टर रंगू सांगतात, त्याचेच व्याख्यानाचे पैसे घेतात बरं का. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स खूप खूप सांगितलं. 3 मिनिटं किती वेळ घेतला, सभा जिंकली, सगळं माहिती आहे. आणि त्याच जागेवर सिद्ध केलं माझा धर्मग्रंथ काय आहे. सगळ्यांचं मूलतत्व. आता जर म्हटले, स्वामी विवेकानंद म्हटले, मी या क्षणाला माझा ग्रंथ काढून घेतो. माझा ग्रंथ काय करतो? काढून घेतो. काय होईल तुमच्या ग्रंथात? अरे त्यांच्या लक्षातच नाही आलं. ते म्हटलं उलट झालं. हे तर उलट झालं. आता जो खाली गेला तो श्रेष्ठ झाला, जो वर आला तो कनिष्ठ झाला. सिद्ध केलं प्रयोगाने. म्हटले माझा ग्रंथ जर काढून घेतला, तुमचा एकही ग्रंथ राहू शकत नाही. राहील का? सगळे कोलमडून पडतील. मूल आधार. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मतीत मूल तत्व आहे, मूल आधार आहे. कारण बाकीचे सगळ्या ग्रंथांमध्ये आचार धर्म सांगितला, सगळं सांगितलं, पण गीतेचा मूळ प्रतिपाद्य विषय काय आहे? आत्मज्ञान हा त्याचा विषय आहे. काय आहे? आत्मज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान, देहाच्या पलीकडचं जे ज्ञान असतं. वैद्यकीय शास्त्र आपलं ॲलोपॅथिक असेल, कोणते होमिओपॅथिक असेल, हे सगळे आपल्या शरीरावर प्रक्रिया करतात. आणि गीतेच्या प्रक्रिया ह्या अभौतिकतेवर आहे, आत्म्यावर आहेत, मनावर आहे, बुद्धीवर आहे. जे दृश्य दिसत नसतं त्याच्यावर प्रक्रिया आहे. आता हा संवाद सुद्धा दृश्य दिसतो का? ह्या प्रक्रिया त्याच्यावर आहे. त्याला नीट करायची शक्ती आहे. हे इतकं मोठं कार्य आहे गीतेचं, इतकं मोठं तत्वज्ञान आहे. बिघडलेला दुरुस्त करतं. बिघडलेला जे बिघडलेलं असतं त्याला दुरुस्त करत असतं. म्हणून याचा विषय आहे सर्व वाङ्मयांचा मतितार्थ. मग त्या दुधातलं सार म्हणजे लोण्याचा गोळा म्हणजे श्रीमद भगवद्गीता. उपनिषदातलं सार म्हणजे गीता. दुधातलं सार म्हणजे लोण्याचा गोळा म्हणजे श्रीमद भगवद्गीता. इथपर्यंत थांबू आपण. म्हणजे पुढचा प्रक्रिया आहेत, पण गीतेची महती वर्णन चालू आहे ना. लोण्याचा गोळा म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि ताक म्हणजे असार, सगळं प्रपंच सगळं. तर ते गीतेने आपल्या पुढे दाखवलेलं. आणि तिचा प्रतिपाद्य विषय काय आहे? आत्मा जेने हस्तगत रत्न होय. ज्याच्यामुळे आत्मज्ञान होतं. आत्मा काय आहे? आत्मस्थितीवर पोहोचता येतं. देवभावावर निघायचं आणि आत्मभावावर जायचं. एकदा का आत्मभावावर गेला त्याच्या आनंदाचे आवारू मांडू जगा. काय आनंदाचे आवारू मांडू जगा. आनंदाचे आवारू मांडू जगा. आता ओवी सापडली होती. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण युवक्ता जे ग्रंथी. काय गीता? बाप बाप ग्रंथ गीता. काय वर्णन केलं माऊलीने हे गीतेचं? बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, देवतेने याचं प्रतिपादन केलं. तो कोण? तो श्रीकृष्ण युवक्ता जे ग्रंथी. श्री भगवान कृष्ण परमात्मा हा ज्या ग्रंथाचा कोण आहे? वक्ता आहे. वक्ता सांगणार आहे, सांगणारा वक्ता. आणि श्रोता कोण आहे? तसे तुम्ही श्रोते हो. आज भूमिका तयार करा बरं का. कोण श्रोता आहे या ग्रंथाचा? अर्जुनाची पंथी परिसने अयोग्य होती. परिसने म्हणजे काय? मराठीतला शब्द आहे. हे बाबा परिस म्हणतात. परिस हे परिस वेगळा. माझं परिशितो का नाही म्हणजे माझं ऐकतो का नाही. मग असे जे परिसने योग्य होती अर्जुनाची पंक्ती, अशा प्रकारे अर्जुनाच्या पंक्तीला बसून जे ऐकायला योग्य होतील त्याच्यासाठी गीता आहे. काय करते गीता? आता आपण जे प्रार्थनेमध्ये गीतेच्या महतीचे, गीतेच्या वर्णन करणारे जे श्लोक म्हटले, त्या वर्णनात म्हटलं गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्मन विद्यते. याच्यात सगळं आलं. गीतेची स्तुती, गीतेचं स्तवन आहे. गीता गंगोदकम पित्वा. काय अर्थ आहे? संस्कृत भाषा खूप गोड आहे. मला कुठंच नव्हती, पण आवडीने शिकायचं असतं बरं का. गीता गंगोदकम पित्वा. पित्वा गीता गंगोदकम. पित्वा म्हणजे पिणे. गीता रूपी गंगेचं उदक म्हणजे पाणी. गीता रूपी गंगेचं पाणी पिलं तर काय होतं? पुनर्जन्मन विद्यते. विद्यते पुनर्जन्मन गीता गंगोदकम पित्वा. पुनर्जन्मन विद्यते म्हणजे तुटतं. जन्म मरणाचं बंधन तुटतं. विद्यते हृदय ग्रंथी छिंदन्ते सर्व संशया. हृदय ग्रंथी तुटते. आता कसं सांगायचं किती खालच्या भाषेत. हृदय ग्रंथी तुटली. विद्यते हृदय ग्रंथी
जोपर्यंत हृदय ग्रंथी तुटत नाही तोपर्यंत संशय हा प्रपंच हे काय कल्पित आहे, कल्पित आहे असं म्हटलं तर म्हणते याला इस्पितळत नाही बरं का, हे काय कल्पित आहे, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, संसार एक झाला होता, हे तर समूळ मिथ्या वार्ता, अजातवाद, परिणामवाद, विवर्तवाद. आता शास्त्रात नेलं जड आहे म्हणून आपण खाली होतो बरं का. विद्यते हृदय ग्रंथी छिंद्यन्ते सर्व संशया, कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोलियेले. कल्पित आहे कल्पनेने आणि अविद्येने जीवदशा प्राप्त झाली. माऊली काय म्हटले, अविद्येची निदा बोला, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो, अनादि काळापासून अविद्येच्या झोपेमध्ये ही विश्वस्वप्नाची धावपळ आपण भोगत आलो आहे, तेच करत आलो, त्याही जन्मात तेच, याही जन्मात तेच, तेच तेच करत आलो म्हणून सत्य वाटतंय. आता सत्याची व्याख्या काय शास्त्रात, सत्य जर असतं तर टिकलं असतं, एक तर प्रपंच आपल्याला सोडून जाईल, नाहीतर आपण त्याला सोडणार. जे टिकत नसतं ते मिथ्या असतं, जे टिकत नसतं ते काय असतं, मिथ्या असतं. मग टिकणार नाही ना, आपलं शरीर टिकणार नाही, हे टिकणार नाही, जगत टिकणार. परिवर्तन संसार का नियम आहे, कोणतीच गोष्ट जिथं टिकत नाही येत उरो नाही आले अवतार, याला कर्मभूमी म्हटलं. मग कसं आहे जगाचं स्वरूप, कसं आत्म्याचं स्वरूप कसं, याची निवड करणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र. निवड करून निवडलं निसलं पण असं निसा. आमच्या बाबांचे प्रसिद्ध दृष्टांत असायचे बरं का, काय म्हणायचे माहिती का, असं निसा. आम्ही नेहमी सांगत, आमची पोथीच चालू आहे ज्ञानेश्वरीमध्ये. अशी त्या पूर्वीच्या काळात सप्ताह वगैरे असले घरी काही भाऊबंदकी लागायची, माहिती आहे ना तुम्हाला भाऊबंदकी, त्याशिवाय चालत. आता भाऊ जाय भाऊबंदकी संपली, कारण काय सगळं रेडीमेड आलं. जर पोरीचं लग्न जरी असलं तर आमच्या सगळ्या संक्रमण होतो, संवाद होता. आमच्या त्या वाड्यातल्या सगळ्या बाया एकत्र यायच्या निसायला, तांदूळ निसायला, गहू निसायला, सगळं संपलं. जसं निसणं संपलं संवाद संपला आणि निर्जीव गोष्टी संवाद झाला. निर्जीव म्हणजे कोण, हे डबडं यांनी वाटुळं केलं सगळ्या समाजाचं वाटुळं केलं. निर्जीवाचा संवाद आहे. कशा संवाद आहे हा, निर्जीवाशी संवाद साधताना आपल्याला निर्जीवत येत असतं. अहो कुठेही पहा, स्टँडवर पहा, रस्त्यात पहा, गाडीत पहा, घरात पहा, नातू मोबाईलमध्ये, हाजी मोबाईलमध्ये, आई मोबाईलमध्ये, बाप मोबाईलमध्ये. अहो हे बोलणार कधी यांचा संवाद होणार कधी, हे निर्जीव गोष्टींच्या नादी लागले. आई म्हणती पोरगं नादी लागाव, त्याच्यामुळे व्यायाम संपला, शरीराच्या क्रिया संपल्या, विटी दांडू संपला, खेळ संपला, आमचे खेळ गेले, निष्क्रियता आली, लहान पोरांना डायबिटीज झाली, डेअरी आल्या. काय परिस्थिती, कशामुळं, व्यायाम नाही, हालचाल नाही. अरे बसते जागेवर ढेरी सारखं आणि सारखं या डाबड्याची सारखं. काय हो याच्यात, शहाणी माणसं मोठी माणसं याच्या नादी लागत नाही विचाराने, याच्या नादी लागणारे वेडपट मूर्ख, याच्यात खूप कमी चांगलं आहे. 95% याच्यात घाण घुसवली. यांना फक्त TRP पाहिजे किंवा यांचा धंदा पाहिजे म्हणून चांगले मग आपण उचकायला जा. काय निघतं ते तुम्हाला माहिती आहे सगळं, काय येतं त्याच्यात. ज्या लहान लहान बालकांमध्ये निवडण्याची क्षमताच नसते ते काय घेऊन पळणार. जपा रे बाबा जपा, आपल्या पुढच्या पिढीला जपा. खरंच ज्याला जपायचं असेल ना, नका देऊ मोबाईल हातामध्ये. जर दिला, ज्याला आपलं वाटोळं करून घ्यायचं असेल त्यांनी खुशाल द्या. खरंच जपा, खरंच जपा. असे काही काही एक परिवारात मला कोण भेटलं काय माहिती, आता आठवत नाही, त्यांनी सांगितलं हिच्या इंग्रजी इतकं परफेक्ट आहे म्हणे, 7 वर्षाची मुलगी, हिला अजून मोबाईलचा स्पर्श नाही. आता हे 8-10 वर्षापर्यंत मोबाईलचा स्पर्श नव्हता, आजचं कौतुक आहे. आम्हाला नव्हताच म्हणून आम्ही इथं सांगायला आलोय, बरोबर कडे. आता जर मोबाईल घेतला नाही तर ते विशेष गोष्ट आहे. आता त्याला जपा, खरंच जपा, याचे संवाद साधा. आपला विषय चालला होता पुनर्जन्मन विद्यते. गीतारूपी गंगेचं उदक जर पिलो तर पुनर्जन्मातून मुक्ती होते. म्हणजे जन्म पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने शटरे शयनम, याच्यातून सुटतो आपण. सुटतो म्हणजे काय होतं, आत्मज्ञानावर जातो आपण, आत्मस्वरूपावर जातो. आत्मस्वरूपावर गेला, हे गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे. आता आपल्या विषयाकडे यायचं, वेळ संपत आलेली आहे, सुरुवात करायची आपल्याला. तर असं श्रीमद भगवद्गीता महान ग्रंथ आहे, आत्म्याचा ग्रंथ आहे. आतापर्यंत गीतेची 252 भाषेत भाष्य झाली. किती, नीट ऐका, 252 भाषेमध्ये भाष्य आहे गीतेची. किती, 252 भाषेत भाष्य आहे.
आणि श्रीमद भगवद्गीतेवर 545 ग्रंथांमध्ये गीतेवर अनुवाद आहे. किती? 545 ग्रंथांनी, अनेक मतांनी त्याच्यावर अनुवाद केला. 545 यांनी ग्रंथ आहेत अनुवाद करणारे. आणि भाष्य किती आहेत? 252 भाष्य. अनुवाद म्हणजे कळतो ना, अनुवाद म्हणजे भाषेत रूपांतरित. इतकं रूपांतर, इतकं अनुवाद जगातल्या कोणत्याच ग्रंथाचं झालेलं नाही. कारण का? मूळ तत्व आहे. अहो, ज्याला वाटोळं करायला पाठवलं आपल्या देशाचं मॅक्स मुलन, इतिहास वाचा, त्या इंग्रजांनी ते त्यांचे पत्र लिहिले. विषय मांडणी करतो आज थोडी. पत्र लिहिले का या देशावर जर राज्य करायचं असतं पहिले गुरुकुलं नष्ट केले पाहिजे, इथली विचार प्रणाली नष्ट केली पाहिजे. शोध घेतला त्यांनी. सगळ्यात बुद्धिवान, सगळ्यात अभ्यासून, सगळ्यात जास्त छाप टाकणारा कोण आहे जगात? जर्मनीच होता मॅक्स मुलन. करोडो रुपये दिले त्याला घेऊन आले इंग्रज. बुद्धिवान होते. आले, त्याला सांगितलं बघ इथले गुरुकुलं नष्ट करायचे आपल्याला, त्यासाठी अभ्यास कर, तुला 2 वर्षाची मुदत. आणि असं लिखाण कर यांच्यावर, असं लिखाण कर. फार महत्त्वाचं सांगतो मी, ऐका. असं लिखाण कर का इथली सगळी नास्तिक पिढी निर्माण झाली पाहिजे. मॅक्स मुलरने काय केलं? पहिल्यांदा हे शोधण्यासाठी संस्कृत शिकला, वेदांचा अभ्यास केला, आणि पैशांसाठी इतकं लिहिलं, इतकं पाखडलं नास्तिकवाद, जे शिक्षण प्रणालीत घातलं. आणि कारकुनी पद्धत इंग्रजांनी आणली, नोकरी कारकुनी पद्धत, आणि इतकं घातलं. आजही त्यांचेच बीज शिल्लक आहेत. इतकं लिहिलं. तो मॅक्स मुलन शेवटच्या मृत्यूच्या समयी त्याचे पत्र आहे माझ्याकडे, 200 पत्र, कधी मिळाले तुम्हाला देईल. त्याने इतकं सुंदर लिहिलं आपल्या धर्माबद्दल. काय लिहितो तो? अगोदर विरोधात लिहिलं इंग्रजांसाठी, पैशांसाठी, पण त्याचा परिणाम, अभ्यासाचा परिणाम, त्याची सगळी मेंदूची विचारशुद्धी झाली. मृत्यूच्या समयी तो म्हणतो पुनर्जन्मावर माझा 100% विश्वास आहे, कारण मी वेदाचा अभ्यास केला, संस्कृत वाङ्मयाचा मी अभ्यास केला. जगामध्ये इतके प्रगल्भ ग्रंथ जगात नाही. त्यांनी काय लिहिलं माहिती आहे का? म्हटलं असे हजारो इंग्रज किती येतील, किती तरफडून जातील, पण ह्या धर्मग्रंथाचा एक वीट सुद्धा ती वाकडी करू शकणार नाही, कारण यांची बैठक अद्वैत तत्वज्ञानावर आहे. मॅक्स मुलर म्हणतो, आपण नाही म्हणत. कोण म्हणतो? मॅक्स मुलर म्हणतो ही बैठक अद्वैत तत्वज्ञानावर आहे, इतक्या उच्च कोटीची आहे. अभेद्य भिंत आहे ती, अभेद्य भिंत. फक्त मी त्या परमात्म्याकडे मी केलेल्या पापाबद्दल क्षमा याचना मागतो. मी यांच्याबद्दल खूप वाईट लिहिलं माझ्या पूर्व आयुष्याच्या काळात, पण मला जन्माला घालायचंच जर असेल त्या परमात्म्याकडे, अशी मी इच्छा व्यक्त करतो आता शेवटच्या काळात. मॅक्स मुलर म्हणतो की मला जन्माला घालायचं असेल तर भारतात जन्माला घाला, संतांच्या कुळात किडा होईना पण मला जन्माला घाला, तिथं मला या ग्रंथांचा अभ्यास करता येईल. त्यांनी म्हणावं, जो नास्तिकवादाचे ज्याचे ग्रंथ आज जे सगळी पुढची पिढी आहे ना, हे म्हणतात ना, हमारे धर्म में पशुओं को देव मानता है रे गाढवा, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. इतकी वैश्विक, इतकी विशाल कल्पना जगातल्या कुठल्या ग्रंथात आहे? कुणी सांगितलं तुम्हाला हिंसा करा? कुणी सांगितलं अतिरेकी निर्माण करा? आहे का आपल्याकडे काही सांगितलं काही हिंसा? जिथं प्राणी मात्रांनो दया सांगितले. ईश्वर सर्वभूतानाम, काय उच्च कोटी तत्वज्ञान आहे आमचं. ईश्वर सर्वभूतानाम हृदयेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि अंतरारूढानि माया, असं हे गीताशास्त्र आहे. आज महतीसाठी आज वेळ देणं गरजेचं होतं. फार महती आहे या शास्त्राची. अशा गीतेची आपण सुरुवात करत आहोत. आज प्रथम दिन आहे, पहिला दिवस आहे. पहिला आपले एकूण, आता आपल्या फक्त आज थोडं नकाशा सांगतो. श्रीमद भगवद्गीता आपल्या संस्कृतीत वेदातलं सार, अर्थ कळाला तुम्हाला? वेदातलं सार. आपल्या संस्कृतीत 2 महाकाव्य आहेत. एक महाकाव्य आहे महाभारत आणि दुसरं महाकाव्य आहे रामायण. ह्या आचार धर्म आहेत. आचारशील ग्रंथ, आचार धर्म शिकवणार रामायण आहे. रामायणाचे जे भाग आहेत त्याला कांड म्हणतात. काय म्हणतात? कांड. 7 कांडामध्ये रामायण आहे. मूळ ग्रंथ महर्षी वाल्मिकींची रचना आहे रामायण. रामायणाचे एकूण श्लोक आहेत 24,000. किती श्लोक आहेत? 24,000. आपण कोणी वाचत नाही, काय नाही, पण कमीत कमी त्या रामानंद सागरांची कृपा आहे, दृक साळवे साधनात आणलं. आणि जगातल्या सर्वात जास्त काळ चाललेली मालिका, आणि ज्या कोरोनाच्या काळातच चालली, आणि जगातल्या सर्वात जास्त लोकांनी पाहिलेलं रामायण, जेवढे तरी उपकार आहे. खूप अभ्यास करावा लागला अनेक ग्रंथांचा. संवाद तयार करणं सोपं नसतं. संवाद असे उच्च कोटी तयार केले, त्यांना वंदन. रामायण आणि महाभारत ज्यांनी दृक श्राव्य साधनात आणलं, बरोबर आहे ना, संवादात आणलं,
ते तरी पहा, नसले वाचायचं. ते रामायण आणि महाभारत हे आमचे श्वास प्रश्वास आहे हिंदू संस्कृतीचे. महान काव्य, महाकाव्य म्हणतात. रामायणाचे श्लोक 24,000 केले रामायण रामाआधी. महाभारत 18 पर्व. किती पर्व आहेत महाभारताचे? 18 पर्व. आता सगळ्या पर्वांची नावं नाही सांगा. शांती पर्व तर आपल्याला फक्त महत्त्वाचा भाग सांगायचा. 18 पर्वामध्ये एकूण श्लोक संख्या आहे महाभारताची 1,25,000. 1.25 लाख श्लोक आहे. किती? 1.25 लाख. या महाभारताचं वर्णन करत असताना सुरुवातच आहे माऊलींनी नमनामध्ये सांगितलं. नमन करत असताना महाभारताला काय वर्णन केलं? 7 ओव्या महाभारतासाठी सांगितलेल्या. 2-3 सांगतो फक्त. त्या ठिकाणी माऊलींनी सांगितलं ही जी पुराणं आहेत ना 18 पुराणं, ती पुराणं कुठं आलेली आहेत? महाभारतात आली. कशी आली? माऊली म्हटले, माऊलींची भाषा आहे. पुरती प्रतिष्ठे लागी सानी व धरुणी अंगी. अर्थ नाही कळत, सांगतो अर्थ. पुराणे आख्यान रूपी जगी भारता आली. माऊली काय म्हटले? पुरतीये, स्वतःला पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी. कळते ना भाषा? पुरतीये प्रतिष्ठे लागी, प्रतिष्ठे लागी पुरतीये सानीव धरुणी अंगी धरुणी. सानीव, सानीव या शब्दाचा अर्थ आहे लहानपण, छोटेपण. लहान झाले, स्वतःकडे खूप लहानपण घेतलं. कुणी? पुराणांनी. पुराणे आख्यान रूपी जगी भारता, आख्यान रूपी पुराणे जगी भारता आली. पुरतीये प्रतिष्ठे लागी सानीव धरुणी अंगी. अर्थ सांग. स्वतःकडे इतकं छोटेपण घेतलं सगळ्या पुराणांनी. लहान झाले कशासाठी? स्वतःला पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी लहान झाले. आणि आख्यानाच्या म्हणजे गोष्टीच्या रूपाने कुठं आली सगळी पुराणं? महाभारताचं वर्णन केलं. म्हणजे सगळी पुराणं कुठं आहेत? महाभारतात. सरळ माऊलींचा अर्थ आहे. पुराणे आख्यान रूपी जगी भारत आली. जे महाभारती नाही ते नोहेची लोकी तीही. या कारणे बोली जे पायी व्यासोच्चिष्टय जगत्रयम. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. फुल्लारविंदायत पत्र नेत्र. येन त्वया भारत तैल पूर्ण. प्रज्वालितो ज्ञानमय प्रतिभा. प्रपन्न पारिजाताय त्वेत्र वैत्रैक पाने. ज्ञानमुद्राय कृष्णाय. सगळं वर्णन पहा. जे महाभारती नाही ते नोहेची लोके ती. त्रिलोकात, तिन्ही लोकात. जे ज्ञान महाभारतात नाही ते ज्ञान तिन्ही लोकात नाही. या कारणे बोली जे पायी व्यासोच्चिष्ट जगत्रयम. म्हणूनच सगळ्या जगत, तिन्ही जगताला कोणाचं उच्चिष्ट म्हटलं? व्यासांचं उच्चिष्ट जगत. व्यासांचं उच्च आहे सगळं जगत. तिन्ही लोक, स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळ लोक, तिन्ही लोक कोणाचं उच्चिष्ट आहे? ज्ञानाच्या बाबतीत व्यासांचं. या कारणे बोले जे पायी व्यासोच्चिष्ट जगत्रयम. असं महाभारत. त्या महाभारतामध्ये तर खूप वर्णन आहे. एत कळा विदपन कळा पुण्यासी प्रताप आगळा. म्हणून जन्मे जयाच्या ओलिळा दोष हरले. सगळ्या होय येतात. असं सगळं महाभारताचं वर्णन करून झाल्यानंतर मग गीतेचं वर्णन. महाभारतात गीता कुठं आहे? महाभारत गणपतीने लिहिलं, गणेशाने लिहिलं, व्यासांनी सांगितलं. आणि त्या महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये, कोणत्या पर्वात? भीष्म पर्वात गीतेचे 700 श्लोक येतात. हा पत्ता सांगायचा होता. म्हणजे गीता कुठली आहे? गीता कुठे आहेत? मूळ ग्रंथ शोधायला जर गेलं, हे गीतेचे श्लोक कुठे आहेत? महाभारतात. कुठे आहेत? महाभारतात. कोणत्या पर्वात आहेत? भीष्म पर्वामध्ये. किती श्लोक आहेत? 700 श्लोक. अनुवाद आहे, संवादात्मक ग्रंथ आहे. किती जणांचे संवाद आहे? धृतराष्ट्र, एकच श्लोक आहे. धृतराष्ट्र संवाद. धृतराष्ट्र, संजय, अर्जुन आणि श्री भगवान. 4 संवाद सोडून काही नाही. ऐक काय म्हणा, किती संवाद आहे? फक्त 4 संवाद. श्री भगवान उवाच, अर्जुन उवाच, धृतराष्ट्र उवाच आणि संजय उवाच. चौघांचा संवाद आहे. संवादात्मक ग्रंथ आहे गीता. आणि संवाद असे आहेत, हे गप्पा नाही आहेत. आणि गीता निर्माण कुठं झाली? पार्श्वभूमी सांगितली पाहिजे. गीता, हे अर्जुना चल रे चल, अशी भूमिका तयार कर, सप्त्याचं मंडप वगैरे तयार करा, आपल्याला गीता सांगायची. अर्जुना चल, तुला गीता सांगायची. असं म्हटलं ते का भगवान? ठरवून गेले होते का? नियोजन झालं होतं का? ज्याचं नियोजन नसतं ना तेच प्रभावी होत असतं. जे अचानक होतं ना तेच खूप चांगलं होत असतं बरं का. सहज होत असते, सहज म्हणतात त्याला. सहज जे होतं 8 तासाने केलं का नाही होत, आणि सहज होतं ते आनंद देत असतं.
कशाला गेले होते? युद्धाला गेले होते. युद्धाचा पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे, महाभारताची पार्श्वभूमी. युद्धाचा प्रसंग आहे. युद्ध कोणाचं आहे? भाऊबंदकीचं युद्ध. भाऊबंदकीचं. एका तत्ववेत्याने म्हटलं, जर महाभारत अगोदर झाला असतं आणि रामायण नंतर झाला असतं तर आताची समाज व्यवस्था वेगळी असते. भावाभावाचं नातं कसं असावं रामायण शिकवतं. आणि भाऊबंदकीचं भांडण कसं असावं बरं का, वाद कसे असावे, मलाच पाहिजे मिळावं हे कसं असावं, नाही मिळालं तर मरावं हे कसं असावं, हे महाभारताने सांगितलं. भगवान कृष्ण परमात्म्याने शेवटचं त्यांना माहित होतं इतिहास साक्षीला राहील, नको युद्ध म्हणून सगळ्यांना शांत केलं. सगळ्याचा अन्याय ना, काय अन्याय नाही केला, काय मारण्याचा प्रयत्न, लाक्षागृहात मारणं, सगळं दिलेलं. इंद्रप्रस्थ त्यांनी ते खांडवन दिलं होतं, यांनी इंद्रप्रस्थ तयार केलं, तर त्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जिंकून घेतलं. दूत कर्मामध्ये कृष्ण परमात्म्याने त्या शकुनीने जे दूत खेळण्यासाठी जे तयार केलं होतं ना, सोंगट्या हाडाच्या, त्या सगळं युद्ध संपल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा त्या भीमाला म्हटले, अरे भीमा इकडे हे सगळ्या सोंगट्या ह्या कवड्या सोंगट्या अशा ठिकाणी टाक, परत कलियुग सुरुवात होणार आहे म्हटले. काय म्हटले? कलियुग सुरुवात होणार आहे, कोणाच्या हाती लागू नये बाबा रे, टाकून दे, काहीतरी नाश कर, जा टाकून दे. नेमका सांगत असताना अर्जुनाची स्वारी आली. भगवान कृष्ण कोणाला सांगत होते? भीमाला. अगोदर सगळं सांगितलं, याने सगळं वाटोळं केलं, तुम्ही सगळे युद्ध केलं, सगळे मारले, सगळं रक्तरंजित, सगळं रक्त गेलं, सगळं काय काय झालं सगळं पाहत, सगळं अशा ठिकाणी टाक, परत कोणा हातात. अर्जुनाने फक्त टाक एवढंच ऐकलं, भीमाच्या हातातून घेतलं आणि अर्जुन गेला आणि टाकून आला. आल्यानंतर कृष्ण परमात्म्याची भेट झाली. अर्जुना टाकलं रे, कुठं टाकल्या? नदीत टाकल्या. म्हटलं अरे काय वेळा तू नाशच केला बाबा रे, म्हटले नदीत सोडल्या. अरे ते कलियुग सुरू होईल आणि जर कोणाच्या हातात जर लागल्या परत लढाई होईल म्हणे. खरंच हातात लागल्या बरं का, तेव्हा टाकलेल्या ते हातात लागलेले आहे त्या सगळ्या, आणि ते हातात लागल्या म्हटले परत तसंच होईल. तसंच चालू आहे. कोणत्या दूत कर्मामध्ये लढाई नसते सांगा बरं? मटका घ्या. काय काय आता ते काय सांगायला नको आपल्याला, काय काय तिथं कुठं जी 5 स्थानं सांगितली ना कलीची, माहिती आहे ना कली कुठं असेल, सगळं महाभारतात वर्णन आहे. आता कलीची 5 ठिकाणं सांगितलेली, कारण कलीचा प्रवेश झाला. राजा परीक्षितीला राज्याभिषेक केला धर्मराजाने. म्हटलं आम्ही चाललो, निर्याणाला गेले आणि सांगितलं कली आलेला आहे, जा जंगलात. परीक्षितीने कलीला पकडलं. कली म्हणजे काय? रूपक आहे. काहीकडे महाराज मठात गेले असेल तर कलीचं रूपक दाखवलं, ज्याची जीभ बाहेर आहे आणि शिश्नावर हात आहे. शिश्न म्हणजे कळतं ना, उपस्थ ज्याला म्हटलं, शास्त्रीय शब्द आहे. नग्न आहे तो कली. हे 2 इंद्रिय खूप बलवान आहेत कलीतले. या 2च इंद्रियांनी सगळ्यांचं वाटोळं केलं. आम्ही साध्या भाषेत मोठे 2 शेंडे ज्याला जिंकता आले त्यांनी सगळं जग जिंकलं. 2 इंद्रिय, एक उभय इंद्रिय कर्म इंद्रिय, ज्ञानेंद्रिय जीवा, आणि उपस्थ हे कर्म इंद्रिय शिष्ण, हे 2 इंद्रिय जिंकले. आणि हे कलीचा काळ आहे. पकडलं कलीला, खरकोचून बांधलं. कोणी परीक्षितीनं सांगितलं प्रवेश नाही. ते म्हटलं कालायन तस्माय ना, कालायन तस्मै ना. मग येणार मी आलो, आता माझा प्रवेश झाला, काय करायचं? मला ठिकाण द्या, राहायला ठिकाण द्या. तेव्हापासून तर आज ताग आहेत आत्तापर्यंत परीक्षितीने दिलेले ठिकाणं तिथंच कली, दुसऱ्या ठिकाणात नाही दिलं. म्हणतात पहिले 4 स्थानं दिले होते. कोणाला? कलीला. कुणी? परीक्षितीने. ध्यानात ठेवा, पहिलं आहे मद्यपान. पहिलं काय स्थान आहे? मद्यपान. मद्यपान कळतं ना, बिअर बार बरं का, मद्यपान, दारू, सुरा. सुरा म्हणजे तो सुरा नाही, सुरा म्हणजे मद्य. ते ठिकाण आहे कलीचं, मद्यपान. मद्यपान. दुसरं आहे जुहा. सोंगटा, जुगार, मटका सगळे आले तर जुहा. 2 मद्यपान, जुहा, व्याभिचार म्हणजे परस्त्री गमन, वेश्यालय. 3 ठिकाणं कळालं? परस्त्री गमन. 4थं स्थान हिंसा, कापाकापी, बोकडे कापा, कोंबड्या कापा, तिथं कलीचं स्थान. 4 ठिकाणं झाले. कली म्हटला बाबा रे 4ही वाईटच दिले बाबा. 4ही काय दिले? वाईटच दिले. मला एक तरी असं दया करायचं, ही माणसं लई भामटे असतात, असं चारा कस तरी केला, थोडं तरी द्या ना, एखादं चांगलं द्या ना.
परीक्षितीला दया आली, तीच घाताला कारणीभूत झाली. आपल्या मृत्यूला कारणीभूत दया, कलीची दया आली. ते म्हटलं एक हात तरी थोडं थोडं ढिल्ल केलं थोडं परीक्षितीने. कोणाला? कलीला. 5वं स्थान दिलं. म्हटलं ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना. पहिले 4 कोणतं? मद्यपान, जिव्हा, परस्त्री गमन आणि हिंसा. 5वं स्थान कलीला दिलं. कुमार्गाने मिळवलेली संपत्ती, धन. कुमार्गाने धन, पैसा, सोनं कुमार्गाने मिळवलं बरं का. वाम मार्गाने मिळवलं 16 अध्याय आपला येईल विषय. कुमार्गाने संपत्ती. त्या जरासंधाच्या मुकुटात प्रवेश झाला आणि परीक्षेचं काय झालं सगळा कथा आता दिग्दर्शन फक्त करून देतो. तर त्या कलीला 5 स्थान आहे आत्तापर्यंत. युद्ध संपल्यानंतर युद्धाची पार्श्वभूमी आपण सांगत होतो. युद्धाला गेलेले अर्जुन, भगवान कृष्ण परमात्मा, सगळा कथा भाग सगळ्यांना माहिती आहे, महाभारत सगळ्यांना माहिती आहे. कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या रथाचे कोण झाले होते? सारथी. सारथी शारंग धरू अर्जुनेसी. या रथाचं वर्णन करत असताना ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी, हे रथाचं वर्णन केलं. ध्वजस्तंभावर कोण आहे? वानर. म्हणजे ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू कोण आहेत? मूर्तिमंत शंकर भगवान परमात्मा महादेव ध्वजस्तंभावर कसा आला ते माहिती आहे. आणि सारथी शारंग धरू अर्जुनेसी, एकाच ओळीत किती कथा सांगितल्या. ज्या अर्जुनाच्या रथाचा सारथी कोण आहे? शारंगधर भगवान परमात्मा ज्या रथाचा सारथी आहे. युद्धाची पार्श्वभूमी, त्या परमात्म्याने अगोदर प्रयत्न केले, शांतीदूत म्हणून गेला. अरे दुर्योधना युद्ध नको रे, युद्ध नको रे, सगळा प्रयत्न केला, पण दुर्योधनाला देव असून कळाला नाही. देव असून बंदिस्त करा म्हटलं. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली म्हटले. माझे पांडव वारकऱ्याची साध्या भोळ्या माणसांची भूमिका देव मांडत असतो बरं का. म्हटले माझे भोळे बाबडे रे, मी त्यांना ऐकायला लावतो, जाऊ दे, नको देव राज्य. काय म्हटले देव परमात्मा? एवढे रथीमा का मेले ते भीष्माचार्य द्रोणाचार्यवर? एवढे बसलेले असताना तिथं तर द्रौपदीचं वस्त्रहरण झालंच होतं. कृष्ण परमात्म्याने विनंती केली आहे, माझे पांडव माझे ऐकतील रे. देवाला विश्वास असतो भक्तांचा, माझे ऐकतील म्हटले. दुर्योधना आंधळ्याकडे राज्य होतं, धृतराष्ट्र बसलेलं राज्यावर. त्याला कळालंच नाही आपले पोरं मारणार आहे काही बरं का. त्याला वाटलं एवढे रथी महारथी आपल्या बाजूने, चिंताच नाही, असं भ्रमिष्ट होतं. त्यांनी सांगितलं अरे असं करा ना, नका देऊ राज्य. त्यांना उदरनिर्वाहासाठी 5 गावं. शेवटची भूमिका काय मागितली कृष्ण परमात्म्याने? शांतीदूत म्हणून 5 गावं तरी द्या ना. खाटकन उठलं दुराचारी माणूस, दुर्बुद्ध, ज्याची बुद्धीच भ्रष्ट झाली ते दुर्योधन बरं का आजच्या काळातले. म्हणजे त्या काळात होते ना, आता नाही असं काही नाही. 3 भूमिका सांगतो तुम्हाला गीतेच्या. एक वर्ग असा आहे, जर त्याला आता आपण हे तत्वज्ञान सांगायला लागलो, ते म्हणते बावटे काही सांगतं, आता कशाचं काय सांगतं. खरं आता काय आहे, तरुण तर घे मजा करून बरं का. आहे तोपर्यंत खावं प्यावं ल्यावं मस्त, असं मेल्यावर कोण पाहायला येतं? हे दुर्योधनाच्या जातीचे बरं का, ज्याला ऐकण्याचीच गरज नाही. ऋणम कृतम धृतम पिवेत, चार्वाक मताचे. खाव मस्तपैकी आहे तोपर्यंत मजा करून घ्यावी. काय कशाचं काय? दुर्योधन ह्याच जातीचा होता ना. तो म्हणतो वाडा हे मिळवावं फक्त मजा, काय काय भोगावं सगळं, काही नाही. हे दुर्योधनाच्या कॅटेगरीची एक वर्ग, म्हणजे ऐकण्याचीच गरज नाही. दुसरा वर्ग आता आहे, दुसरा वर्ग बरेच जण ऐकत होतं पण ऐकत नव्हतं. अमृताचा वर्षाव झाला हस्तिनापुरात. संजय सांगत होता अमृताचा पाऊस पडला, गीताशास्त्र भगवान कृष्ण. कारण संजयालाच त्या ठिकाणी दिव्यदृष्टी दिली. का दिली काय, आता खूप कथा काय काय सांगायचं बरं का. संजयावर जास्त ठेवला होता कोणी? व्यासद. कारण इच्छा प्रकटित केली धृतराष्ट्राने, माझ्या मुलांचं युद्ध चालू आहे, ते मला इथं कसं पाहायला मिळेल. व्यासाने विचार केला, हे आंधळ किती कठीण आहे. भीष्माचा पुतळ्याचा चुरडा केलाय बरं का, हे व्यासांना माहीत होतं. भीष्माला पत्र पाठवलं होतं, भेटायला ते पळालं. कृष्ण आडवाला म्हटलं कुठं चालला? वाट तूच आमच्यात भाऊबंदकीत वाटोळं केलं. कृष्णाला म्हटलं कोण? भीष्म. ते म्हटलं बाबा जा, पण माझा ऐक, तोपर्यंत पुतळा तयार करून याच्या मागून 4 फूट बोल म्हटलं. तात आम्ही भेटायला आलो. ते उठलं, कारण पोराला विचारलं होतं तुला कोणाची भीती वाटते सगळ्यात. पोरगं म्हटलं मला कोणाचीच भीती नाही, मला कोणाची भीती वाटते फक्त त्या भीमाची भीती वाटते. पोरगं म्हणजे कोण? दुर्योधन. कोणाला म्हटलं आता? बापाला, धृतराष्ट्राला. तरी पुत्रस्नेह मोही तू पहिलीच होई. आता तरी या शब्दाने सगळा महाभारत सांगायचं बरं का. तरी माऊलींच्या तरी या शब्दाने सगळ्या महाभारतातले प्रसंग आहे. तर त्याने जे उठलं भेटायला गेलं, त्या लोखंडाच्या पुतळ्याला किती ताकद होती त्या लोकांमध्ये.
कालच आम्ही ऐकलं लोखंडाच्या पुतळ्याला नाही, महाराणा प्रतापची, ऐका, महाराणा प्रतापचा जो अंगरखा होता ना तो किती किलोचा होता? 200 किलोचा होता. खरं इतिहास. किती किलोचा? 200 किलोचा अंगरखा. किती किलोचा? 200 किलोचा अंगरखा. भाला किती किलोचा होता माहितीये का? 80 किलोचा भाला. तुम्ही मग गप्पा इतिहास वाचा, काय ताकद असून त्या लोक बल शक्ती. 80 आता आरवाची किती 80 किलोचा भाला. मग ते का बरं ते उठलं तसं, आणि जे कडकडून मिठी मारली पुतळ्याला, सुराडाच केला मूर्ती त्या लोखंडाच्या पुतळ्या. भीम जे पळाला, देवा तू आता म्हणून वाचलो, जिथं लोखंडात सुराडा ते माझे हाड काय राहिले असते म्हटलं. कोण म्हटला? भीम. हे व्यासांना माहित होतं हे म्हातारं कसं आहे. मग त्याला कोण सांगायला ठेवा हो. मग व्यासांनी पाहिलं हे घोड्याचा खरारा करण्याचं काम करत होता. कोण? संजय. खरारा म्हणजे हा घोडा, त्याला खायला राखणं, त्याचं सफाई करणं, हा युद्धात चालतो की नाही. थाप टाकल्यावर त्याला कळत होतं. एक थाप टाकली ना घोड्यावर, संजयाला कळत होतं हा युद्धात चालेल किंवा नाही. हुशार होता, साधू होता संजय, प्रांजळ होता, आर्जव होता. व्यासाने पटकन दृष्टी केली, हा याला सांगण्याच्या हा अधिकारी आहे ना, हे ऐकन. दुसरं जर असतं तर सुराडाच केला असता, कारण प्रश्न केला होता, सांग संजया. तिचं वर्णनच आहे पहिला श्लोक गीतेचा नाही का. अथ प्रथमोऽध्याय धृतराष्ट्रवाच ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्याय धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. किम कुर्वत संजय. हे संजया काय चाललंय तिथं सांग रे. किम कुठं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तरी पुत्रस्ने मोहितू धृतराष्ट्रासे पुसतू. पुसणे म्हणजे कळतंय ना, पुसणं म्हणजे हाताने नाही पुसणे, पुसणे म्हणजे विचारणं. मराठीतले शब्द आहे माऊलींचे. पुसणं म्हणजे 2 अर्थी शब्द आहे. तरी या शब्दाने सगळं महाभारत सांगावं लागेल आपल्याला, ते महिनाभर चालेल बरं का. तरी पुत्रस्नेह मोहितू. का बरं तरी म्हटले माऊली? एवढं घडलं होतं तरी. काय काय लाक्षागृह झालं हे माहित होतं. तरी या शब्दाने काय काय द्रौपदीचं वस्त्रहरण, काय काय द्यूतकर्म, काय काय सगळं एवढं घडून तरी पुत्रस्नेह मोहितू. मुलाचा मोह, पुत्रस्नेहाने मोहित झालेला. पुत्रस्नेह हे स्नेह कसं असतं माहिती आहे ना. पुत्रस्नेहाने मोहित झालेला धृतराष्ट्र आंधळा असे पुसतू. पुसतू असे धृतराष्ट्र तरी पुत्रस्नेह मोहितू. पुत्रस्नेहाने मोहित असलेला धृतराष्ट्र विचारतोय कोणाला? संजया. संजया सांगे मातू. मातू म्हणजे गोष्ट कुरुक्षेत्रीची, कुरुक्षेत्रातली गोष्ट. कुरुक्षेत्रात काय चाललं संजया सांग मला. जय धर्मालय म्हणजे ज्याला काय म्हणतात धर्मालय. कुरुक्षेत्र धर्मालय. निवड आहे ते क्षेत्र. असं होतं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. धर्म म्हणजे धर्म काय ना अधर्म काय याची निवड त्या ठिकाणी, त्याची मात त्या ठिकाणी. काय चाललं मला सांग संजय, मला सांग कुरुक्षेत्रावर काय चालू आहे. ते तर पांडूचे आणि माझे. पांडूचे म्हणजे माझ्या भावाचे आणि माझे. गेले असती व्याजे झुंजाचे. व्याजे म्हणजे निमित्त. कशाच्या? लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत. माझे मुलं काय करतात? झुंजाची आवडी धरिती. त्यांना झुंजायची खूप आवड आहे. त्याला माहित होतं आपले पोरं किती दुर्गुणी. कळतं प्रत्येक बापाला. लढाईची खूप हौस आहे. हे माऊलीने वर्णन केलं. झुंजाची आवडी धरिती परी संग्रामो धीर न धरिती. लढाईची खूप हौस पण संग्रामात धीर नाही धरती रे म्हणे. हे संजयाला विचारता. ही सुरुवात आहे गीतेची. असं हे पात्र होतं. ऐकत होता पण ऐकत नव्हता. आतही आंधळा आणि बाहेरही आंधळा. एक वर्ग ऐकण्याची गरज नाही. कोणाची कॅटेगरी? दुर्योधनाची. लांबच पळतात. कोण? दुर्योधन. ऐकण्याची आवश्यकताच वाटत नाही. कोण? दुर्योधन. वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य. एक वर्ग ऐकतो पण ऐकत नाही. कोणाची कॅटेगरी? धृतराष्ट्राची. हा आंधळ, वरूनही आंधळा आणि आतूनही आंधळा. असं वर्णन आहे माऊलीने केलं. संजय म्हणतो हा महिषा बैसेला परी गेला शेजिया गावा. असे बरेच जण असतात इथं बसलेले असतात पण गेला शेजिया गावा. कुठे गेलेले असतात?
दुसऱ्याच गावाला गेले असतात, मनात वेगळंच मंथन करत असतात. म्हणजे ऐकतात पण ऐकत नाही. धृतराष्ट्र एकाला ऐकण्याचीच गरज नाही. कोण? दुर्योधन. तू परिस्नेयाच्या बापा, कोणाचं वर्णन आहे? ऐकणाऱ्यांचा बाप आहेस, अर्जुनाचं वर्णन आहे. म्हणून अर्जुनाची पंक्ती परिस्नेया योग्य होती. जे अर्जुनाच्या पंक्तीला बसतील ऐकायला त्यांना हे मिळेल. त्यांच्यासाठी आहे. संजयाचे उद्गार आहे 6व्या अध्यायामध्ये बरं का, अगलव्य महाराज. तर त्या ठिकाणी संजयाचे 6व्या अध्याय दुसरी ओळी नमनाची उद्गार आहे. सहज ब्रह्मरसाचे पारणे. आपण उपांत्य भागात आलो आजच्या दिवशी, फक्त सुरुवात केली गीतेला, स्पर्श केला. सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले श्रीनारायणे. तेचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही, पातलो आम्ही पाहुणे अवसरी तेची. कधी मी पाहुणा गेलो? अहो म्हणे मी पाहुणा म्हणून गेलो. कोणाच्या घरी? अर्जुनाच्या घरी. कोणत्या वेळेला गेलो? अशी वेळ होती. सहज या शब्दाने आता पार्श्वभूमी सांगितलं. ठरून गेले नव्हते. सहज भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला भोजन दिलं, पंगत घातली उपवास सोडायसाठी. पार न सोडणं, द्वादशी सोडायला, पार न सोडायला पंगत दिली अर्जुनाने. अर्जुनाला भगवान कृष्ण परमात्म्याने कशाची पंगत दिली? ब्रह्मरसाची. सहज ब्रह्मरसाची पंगत दिली. अचानकपणे मी त्या ठिकाणी पाहुणा म्हणून गेलो आणि मलाही त्या पंक्तीला जेवायला मिळालं. संजय म्हणतो तसं आपण का बसू नये बरं का, पण बसलो तर मिळेल बरं का. संजय जसं म्हणतो त्या अर्जुनाला ब्रह्मरसाची ब्रह्मरसाची पंगत भगवान कृष्ण परमात्म्याने उपवास सोडण्यासाठी. म्हणजे अर्जुनाला उपवास कशाचा होता? मोहग्रस्त अर्जुन, या जगतातल्या मोहात अडकलेला, हे सत्य आहे असं मानून नसत्या नाम अर्जुन ठेवून नाही त्याचा बोजा घेऊन जो कुंतत होता, तर मोहग्रस्त झाला होता अर्जुन. त्याचा मोह म्हणजे तो उपाशी होता. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याला ज्ञान नव्हतं आत्मस्वरूपाचं, म्हणजे तो उपाशी होता. मग तो उपवास सोडण्यासाठी पंगत कशाची दिली? ब्रह्मरसाची. भुकेलेला होता अर्जुनला, आत्मज्ञानाच्या भुकेलेला अर्जुन, त्याला पंगत कशाची दिली? ब्रह्मरसाची. संजय म्हणतो त्याला पंगत ब्रह्मरसाची दिली. मी पाहुणा म्हणून गेलो, मलाही जेवायला बसायला मिळालं, मलाही ते मिळालं. कोणती पंगत मिळाली? ब्रह्मरसाची पंगत मिळाली. तसं आपणही म्हणायचं, आपणही आलो आणि त्या पंक्तीला आपण येऊन जेवायला बसलो. उद्यापासून आपल्याला जेवायचे बरं का. सहज आज फक्त मांडणी. सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले श्रीनारायणे तेची अवसरे. त्याच वेळेत जर गेलो तर तेची अवसरे. पंगत झाली गेल्यावर काय उपयोग होईल का? संपून गेला की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही पाहुणे पातलो तेची अवसरी. सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायण. अशा रीतीनं आपण या ठिकाणी या पंक्तीला जेवायला बसायचं. खूप गोड आहे गीतेचा रस. गीता काय आहे हे त्याच्यात जो जातो पोहणाऱ्याला किती मजा येते. 10 परस खोल पाणी असावं, उंच झाडावर जावं आणि उडी मारावी आणि नंतर पोहावं. नाहीतर झाडावर चढलाय गुडघ्या इतकं पाणी, उडी मारली गुडघे. आमच्यातले गेले एक पोराचे मणकेच तुटले आता पाटात, घडलेली गाठ नाही. वरून त्याच्या लक्षातच नाही आलं. आता आम्ही जातो होतो पोहायला बरं का, खोल याच्यात आमच्याकडे 20-20 फुटावर पाणी, तिथं पोहायला पाहिजे. ते असं पुलावर गेलं, खाली होतं 4 फूट पाणी, पूल होता 10 फूट. वरून जे उडी टाकली, आता ॲडमिट आहे सध्या दवाखान्यात. नांदुरीचं आमचं पोरग आहे बरं का, कुठे ते राजेंद्र माहिती आहे ना बरं का. मणकेच मोडून घेतले. तसं चुळकाभर पाणी, एवढं ज्ञान, उडी टाकली गुडघे फुटतात. खोल पातळी असावी मग पोहण्यात आनंद असतो बरं का. खोल पाणी असावं, तसं खोल आहे गीतेचं तत्वज्ञान. त्याच्यात बुडी द्यायला शिका. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मज होणी ज्ञानी कोणा आहे. अंगी भरे ताठा कोणासी मानिना. असं जे संतांनी वर्णन केलं त्याच्यापेक्षा त्याच्यात खोलीत या, बुडायला शिका. बुडायला शिकल्यानंतर मग त्यात आनंद असतो. बोलाचीच भात बोलाचीच कढी सेवण्या कोण तृप्त झाला. हे अनुभवजन्य तत्वज्ञान आहे, अनुभवायचं आहे. माऊलीने वर्णन केलं. 2च वेळा सांगतो ना, आपला शेवट करतो. शारदेचे चंद्रकळे, श्रोत्यांसाठी नीट ऐका. शारदेचे चंद्रकळे माझी अमृत कनकोळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. दृष्टांत दिला माऊलीने पहिल्या अध्यात्म मनामध्ये. शरद ऋतू म्हणजे शरदचंद्र, शरद ऋतू म्हणजे ती पौर्णिमा. कोणती पौर्णिमा असते? कोजागिरी पौर्णिमा. त्या शरद ऋतूचं चंद्राचं अमृत श्रवत असतं. चंद्रातून अमृत श्रवत, अमृत पडतंय चंद्राच्या चांदण्यातून, अमृत येतं. आपल्याला नाही पिता येत, ते कोण पिता असतं? शारदेचे चंद्र कळे, चंद्राच्या कळेतून शारदेचे चंद्र कळे माझी त्यात. माझी म्हणजे त्यात, माझी म्हणजे आपला माझी नाही बरं का. माझी म्हणजे त्यात, माझी म्हणजे आत.
अमृत कण कोवळे. त्या शरद ऋतूच्या चंद्राच्या चांदण्यामध्ये कोवळ कोवळे अमृताचे कण असतात. ते वेचिती मने मावाळे चकोर तलगे. मनाने मावाळा असणारे. तलगच का म्हटलं? तलग म्हणजे पिलं. तलग म्हणजे काय? चकोर पक्षाची पिलं. मनाने मावाळा असणारे चकोर पक्षाची पिलं त्या चंद्राचं अमृत सेवन करत असतात. पिलं का म्हटलं माऊलींनी? कारण पक्ष्यांना आकाशात उडता उडताही चांचू त्या चंद्राकडे केली का ते सेवन करू शकतात. पण पिलांना उडता येत नाही, म्हणून त्यांना घरट्यातून बाहेर येऊन थोडं त्या फांदीवर येऊन चोच वर करावी लागते. तसं आपण पिलाची भूमिका करून या मंडपात यावं लागतं. त्यावेळी चंद्राचं अमृत सेवन करता येईल. हा दृष्टांत दिला माऊलीने. त्यांना फांदीवर यावं लागतं. आता ते पक्षी उडता उडता पिऊ शकतात, आपण तर पक्षी नाही पिलं म्हटलं. ते वेचिती मने मावाळे, मनाने मावाळा असणारे चकोर पक्षाची पिलं त्या चंद्राचं अमृत सेवन करत असतात. तया परी श्रोता. परी परी म्हणजे पद्धत बरं का. तया परी श्रोता. श्रोता म्हणजे कोण? श्रोता बरं का. श्रोता स्वतः नाही, स्वतः नाही. अगलावे महाराज स्वतः म्हणजे झोपणारा आणि श्रोता म्हणजे काय? ऐकणारा. तया परी श्रोता. श्रोता त्या पद्धतीनुसार श्रोत्यांनो ऐकावी ही कथा. असं नाही म्हटलं माऊलींनी. ऐकावी नाही म्हटलं, ही ओवी नाहीये. सांगा ना, ऐकावी शब्द नाही तिथं. तया परी श्रोता. दृष्टांत कोणाला दिलाय? शारदेचे चंद्रकळे. कळून घ्या, शेवट करतोय आपण. शारदेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे. ते वेचिती मने मावाळे चकोर तलगे. चकोर तलगे मने मावाळे वेचिती ते. शारदेचे चंद्रकळे अमृतकण कोवळे. कोवळे अमृताचे कण चकोर पक्षाची पिलं जसे सेवन करतात तया परी त्या पद्धतीनुसार. ती पद्धत दृष्टांताची. तया परी श्रोता अनुभवावी कथा. अति हळुवारपण चित्ता अनोनिया. अनुभवावी, ऐकावी नाही म्हटलं. काय म्हटले? अनुभवावी कथा. अति हळुवारपण चित्ता अनोनिया. येत हळुवारपण चित्ता येईल तरीच हे उपयोगा जाईल. नाही तरी गोठी होईल मुक्या बैऱ्यांची. गोठी म्हणजे गोष्ट. मुक्याने सांगितलं, बैऱ्याने ऐकलं. येत हळुवारपण चित्ता येईल. चित्ताला जर हळुवारपणा जर आला तरीच हे उपयोगा जाईल. येत हळुवारपण चित्ता येईल तरच याचा उपयोग होईल. कधी? चित्ताला जर हळुवारपणा जर आला तरच याचा उपयोग होईल. नाही तर काय होईल? माऊलीच म्हटले, नाही तरी गोठी. गोठी म्हणजे काय? गोष्ट. कशी होईल? मुक्याने सांगितली आणि बैऱ्याने ऐकली. नाही तरी गोटी होईल मुक्या बैऱ्यांची. म्हणून बोल बुद्धीच्या डोळा देखावे, मनाच्या काने ऐकावे. हे साठवाटी घ्यावे चित्ताच्या, तरी अवधान ऐकले दिजे. मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघडा ऐका. म्हणून हे गीता तत्वज्ञान, आत्म्याचं तत्वज्ञान ऐकताना आपली भूमिका तयार करावी ही सर्वांना विनंती करो. तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की न्यूनते पुरते. अधिक ते सरते करून घ्यावे तुमते. विनवित असे सर्वत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया. सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात. उद्यापासून बरोबर 4 वाजता सुरू होईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.